मला पैसा हवाय, मला 5 करोड हवेत, मला 50 लाख हवेत आणि सडन आपला मूड चेंज होतो ना, आपण म्हणतो नको, मला एवढा पैसा नको. या युनिव्हर्सला 50 लाख, 50 करोड, 500 करोड, 5,000 करोड अजिबात जास्त नाहीये. एक छोटासा डॉट जेवढा असतो ना तेवढंच तिला आहे. नमस्कार, मी लाईव्ह गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या न्यू सिरीज मध्ये. आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो, परंतु त्यातल्या काहीच गोष्टी खऱ्या होतात. त्या का होतात आणि काही ज्या आपल्याला मनापासून आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा खऱ्या का होत नाही ते आज आपण बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला लाईफ मध्ये काय हवं आहे, परंतु एवढा केओस आहे माइंड मध्ये की आपल्याला एका गोष्टीवर फोकस करताच येत नाहीये. आणि तो फोकस का करता येत नाही? कारण आपलं विजन क्लिअर नाहीये. सो तुम्हाला असं वाटत असेल ना की आपलं विजन क्लिअर असावं, आपल्याला जे हवंय ते मिळावं, परंतु ते का मिळत नाहीये हे बघण्यासाठी आपल्याला स्वतःच्या इनर क्लॅरिटीची गरज आहे. इनर क्लॅरिटी तुम्हाला कशी मिळणार आहे तेच आपण आज बघणार आहोत. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, प्रत्येकाला लकी व्हायचंय, प्रत्येकाला पाहिजे आहे की आयुष्यात पैसा, सक्सेस, लाईफ स्टँडर्ड असणं आणि फॅमिलीसाठी वेळ देणं. परंतु हे सगळं करता येणं सहज शक्य आहे. 99% लोकांना ते होत नाहीये सहज शक्य असून सुद्धा. ते का, तेच आज आपण बघणार आहोत. त्याआधी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही एक्झॅक्ट कुठल्या प्रॉब्लेम मध्ये सफर करत आहात किंवा खरोखर तुमचे किती गोल्स आहेत आणि तुम्ही किती गोल्सवर फोकस करत आहात. तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्हाला कळतंय का? आपण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो. मला पैसा हवाय, मला 5 करोड हवेत, मला 50 लाख हवेत आणि सडन आपला मूड चेंज होतो ना, आपण म्हणतो नको, मला एवढा पैसा नको. पैसा कमवणारे 2 नंबरची कामं करतात आणि मग मला तो पैसा नकोय. म्हणजेच काय की तुम्ही ड्युअल माइंडसेट मध्ये जातात. एकदा एक विचार देतायत, एकदा दुसरा विचार देतायत आणि तुमचे विचार थॉट प्रोसेस मध्ये जाण्याआधीच डिक्लाइन होतात. कारण तुम्ही एकही बरोबर थॉट दिलेला नाहीये. तुम्ही स्वतः कन्फ्युज आहात, तुम्ही युनिव्हर्सला सुद्धा कन्फ्युज करत आहात. सो हे कन्फ्युजन दूर करण्याचं सगळ्यात बेस्ट जे टेक्निक आहे ते तुम्हाला मी आज देणार आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या विजन बोर्ड बद्दल. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. कमेंट करा विजन बोर्ड आणि मी तुम्हाला सगळा विजन बोर्ड एक्सप्लेन करणार आहे. सो सगळ्यात बेस्ट काय आहे तर आपल्या विजन बोर्ड मध्ये आपल्याला काय काय हवंय हे आपल्याला आधी व्हिज्युअलाइज करता येणं गरजेचं आहे. व्हिज्युअलायझेशन काय आहे, कसं करायचं आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये बोललेलो आहोत. सो ते व्हिज्युअलाइज करत असताना ते जर तुम्हाला समोर दिसलं चित्राच्या रूपात तर तुमच्या मेंदूला ते जास्त रिलेट करतं. तुमच्या सबकॉन्शियसला तुमची शब्दांची भाषा कळत नाही, तुमच्या इमोशन्स कळतात आणि तुमच्या आत असणारं चित्र. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक ऍपल बघा, तुम्ही डोळे बंद केले किंवा उघडले तरी तुम्हाला ऍपल दिसणार आहे. मग तो ऍपलचा फोन दिसू दे किंवा आपलं ऍपल दिसू दे, तुम्हाला ते दिसणार आहे. परंतु जर मी तुम्हाला सांगितलं की हुलू लुलू बघा, किती जणांना दिसेल? दिसलं का? डोळे बंद करा आणि बघा दिसतंय का? शक्यच नाहीये दिसणं, कारण ते अस्तित्वात नाहीये. ते तुमच्या सबकॉन्शियसला पण आणि कॉन्शियस माइंडला सुद्धा माहिती नाहीये. ऍपल माहिती होतं, ते लगेच दिसलं. त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मांड त्याच गोष्टी देतं जे तुम्हाला पिक्चर क्लिअर असेल. सो ते पिक्चर क्लिअर करण्याचं बेस्ट मोड म्हणजे काय आहे तर आपला विजन बोर्ड. तुम्हाला गाडी कुठली हवी आहे, कुठल्या कलरची हवी आहे, कुठल्या कंपनीची हवी आहे, कुठल्या ब्रँडची हवी आहे, सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कधी ती आणणार आहात, सहज एक छानसं त्याचं पेस्ट चित्र काढा आणि तो पेस्ट करा विजन बोर्डवर. तुम्हाला घर हवंय, तुम्हाला कसं घर हवंय, किती स्क्वेअर फीटचं हवंय, कुठल्या मजल्यावर हवंय, फ्लॅट सिस्टीम मध्ये असेल तर, किंवा बैठक घर तुम्ही बांधणार असाल तर ते कसं हवंय, कुठे हवंय, आजूबाजूला काय हवंय, सगळा सिनॅरिओ तुम्ही तुमच्या माइंड मध्ये क्रिएट करा. एक पिक्चर तयार करा त्याचं आणि ते पेस्ट करा तुमच्या विजन बोर्डला. काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि 100% तुमच्या विशेष पूर्ण होणार आहे, कारण तुम्ही आता फोकस्ड असणार आहात. तुम्हाला क्लिअर आहे की मला हे हवंय. तुम्ही ज्या वेळेला क्लिअर पिक्चर देतात त्यावेळेला तुम्हाला युनिव्हर्स ते काय करते, प्रोसेस करत असते. तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला जायचं कुठे, तुम्हाला रस्ताच माहिती नाहीये तर तुम्ही पोहोचू शकणार नाही. डेस्टिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला इथून नाशिक जायचं आहे आणि तुम्ही जर पकडली मुंबईची बस तर तुम्ही नाशिकला कधी पोहोचू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला जे हवंय
जेही हवंय ते तुम्ही माइंड मध्ये पिक्चर क्लिअर करा, 100% तुम्हाला मिळणार आहे. तर हे तर झालं घर, गाडी. आपल्या रिलेशनशिप्स मध्ये पण सगळ्यांमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे एक स्टुडंट आली, मला म्हटली की मॅडम मी बेस्ट नवरा डिझर्व करत होते. मी तिला म्हटलं ठीक आहे, ओके, हा माझा लाईफ पार्टनर योग्य नाही. मी तिला सिंपल आन्सर दिलं, बाळा तू जे डिझर्व करते तेच मिळवलं आहे. तिला थोडासा राग आला, असं कसं म्हणताय मॅम तुम्ही, मी काय मला रोज मारणारा नवरा डिझर्व करते का, रोज माझ्याशी भांडणारा डिझर्व करते का, जो माझ्यावर अजिबातच प्रेम करत नाही, तो मला फक्त काम सांगत असतो आणि ते काम करून सुद्धा त्याला सॅटिस्फॅक्शन नाहीये. हे सगळं तर मी मागितलं नव्हतं. तिला शांतपणे मी समजावून सांगितलं, तू मागितलं नव्हतं, पण तुझ्या बॅक ऑफ द माइंड तुझ्या इमोशन्स त्याच आहेत, तुझ्या फिलिंग्स त्याच आहेत, तुझी आयडेंटिटी तशी झाली आहे की माझा नवरा असाच आहे, तसाच आहे, तो मला रागवतो, बोलतो, मारतो, माझ्याशी भांडतो. तू जे विचार करत आहे ते तुला प्रोसेस होऊन पुढे येत आहे. तू जे डिझर्व करते तेच तुला मिळालेलं आहे. कारण माणसाला काय मिळतं, जे तो आहे, जे तो मागतो ते त्याला मिळत नाही. मागितल्याने तुमच्याकडे स्केअरसिटीची एनर्जी मर्ज होते आणि मग स्केअरसिटी मध्ये तुम्ही काही मिळवू शकत नाही. हा, जी तुमची विचार करण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही मिळवत आहात. मग काय मिळवायचं, काय नाही मिळवायचं याचा तुम्हाला क्लिअर सेट ऑफ गोल असणं गरजेचं आहे. सो पहिल्यांदा काय करायचं आहे तर गोल सेट करायचं. कसं करायचं आपण पुढच्या भागात ते बघूयात. आता आपण विजन बोर्डवर आपलं लक्ष केंद्रित करूयात. आपल्याला घर हवंय, गाडी हवी आहे, बेस्ट लाईफ पार्टनर हवाय, तर त्या बेस्ट लाईफ पार्टनर बद्दल बोला की माझा लाईफ पार्टनर माझं सगळं ऐकत आहे, माझा लाईफ पार्टनर जगातला बेस्ट पार्टनर आहे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आहे, आमचं सुखी कुटुंब आहे, वी आर सो हॅपी. बोलून तर बघा, इतके वर्ष निगेटिव्हिटीकडे होतातच ना. काय परिणाम झाला त्याचा, सगळं काही नकारात्मक आयुष्यात आलेलं आहे. आता तुम्हाला लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करायचा आहे, तोही बेस्ट, किंवा आता लग्न झालेलं असेल तर यू डू नॉट हॅव ऑप्शन टू चेंज युअर पार्टनर दो यू आर हजबंड और वाईफ. सो जे नातं आहे ते सुदृढ करण्यासाठी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला आणि विजन बोर्डवर तुमचा पेस्ट करा एक पिक, जो की तुम्ही दोघं हसत खेळत आहात आणि छान असा पिक्चर तुमचा आलेला आहे तो लावा आणि रोज त्या पिक्चरकडे बघून म्हणा की वी आर द बेस्ट कपल इन द वर्ल्ड, आम्ही सगळ्यात बेस्ट कपल आहोत जगातलं. बघा 21 दिवसात तुमचे न्यूरॉन्स चेंज होतात, आयडेंटिटी बदलते आणि 100% तुम्हाला रिझल्ट येतो. सो आपलं हेल्थ झालं, रिलेशनशिप झालं. आता वळूयात पैशांकडे. पैसा कमवायचा आहे ना, टाईप मनी इन कमेंट बॉक्स. ज्यांना पैसा हवाय त्यांनी मनी टाईप करा. मी सांगणारच आहे मिळवायचा कसा. तो माझी एक मैत्रीण आली होती दुसरी, जी माझ्याकडे आली, माझ्या बेडरूम मध्ये बसली, समोर तिने बघितलं माझा विजन बोर्ड आहे ज्यावर मी 5 करोडचा चेक लावलेला आहे. तो ती जरा अचंबित झाली की हिने असा चेक का लावलेला आहे. मग तिने मला विचारल्यावर मी तिला सांगितलं की हे नेमकं काय आहे. मी तिला समजवलं मग की हा चेक आहे जो मी माझ्यासाठी लिहिलेला आहे. या गोष्टीला बरेच वर्ष झाले, 4 ते 5 वर्ष झाले असते. त्यात मी लिहिलेले होते 5 करोड, माझं नाव, आणि येणार कुणाकडून आहे तर युनिव्हर्स कडून. ती इथून गेल्यानंतर तिने सेम गोष्ट करून बघितली. शी इज बिझनेस वुमन, खूप छान मोठा बिझनेस आहे तिचा. मंथली तिला जवळजवळ 25 ते 30 लाख येत असतील. तिने जाऊन सेम चेक लावला तिच्या विजन बोर्डवर आणि गेस व्हॉट, 1-1.5 महिन्यानंतरच तिचा कॉल आला की अगं कविता, मी तर या सगळ्यात काही मानत नाही, परंतु आता मानावंसं वाटतंय. मी म्हटलं का ग, काय झालं. मी चेक लावला त्यानंतर मला वेगवेगळ्या आयडिया यायला लागल्या, मला अपॉर्च्युनिटी झाल्या, मला संधी चालून येत होत्या, माझ्या बिझनेसकडे बघण्याचा माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला, माझं सगळं बिहेवियर आपोआप चेंज व्हायला लागलं आहे आणि मला प्रॉफिट सुद्धा वाढलेले आहे. मी म्हटलं हे तर होणारच होतं, जे मी लिहिलंय ते मी मिळवलं आहे, तसंच तू सुद्धा ते मिळवू शकत आहेस. सो सगळ्यात बेस्ट मेथड जी आहे, सगळ्यात महत्वाची टेक्निक आता ही आहे पैसे कमवण्याची. सगळ्यांना पैसा कमवायचा आहे. तो कुठून येईल, काय येईल, माझ्याकडे करोड काय येतील, माझ्याकडे 50 लाख काय येतील, जरा लॉजिक बाजूला ठेवा आणि मॅजिक कडे लक्ष द्या. या युनिव्हर्सला 50 लाख, 50 करोड,
500 करोड 5000 करोड अजिबात जास्त नाहीये. एक छोटासा डॉट जेवढा असतो ना तेवढंच तिला आहे. जर मुकेश अंबानी आणि रिलायन्स यांना ते देऊ शकतात, तुम्हाला सुद्धा देऊ शकतात. कारण ते डिस्क्रीम करत नाही कोण श्रीमंत कोण गरीब. फक्त तुमच्या विचारांची गती जशी बदलेल तसे तुम्हाला रिझल्ट मॅनिफेस्ट होत असतात. तो विचार न करता तार्किक मन बाजूला ठेवा आणि तो एक चेक करा, ज्यामध्ये तुमचं नाव लिहा, खाली एक अमाऊंट लिहा जी तुम्हाला रिअलिस्टिक वाटेल. वर्षानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर मॅनिफेस्ट होऊ शकते. अशी आज आणि उद्यामध्ये लगेच मॅनिफेस्ट होणार नाही. लगेच करणाऱ्यांसाठी हे अजिबात नाही. ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे, ज्यांचा युनिव्हर्सवर विश्वास आहे, ज्यांना असं वाटतं की आपल्या लाईफ मध्ये मॅजिक घडतं, त्यांनी ही गोष्ट करून बघा. सो ते झाल्यानंतर खाली युनिव्हर्स बाय युनिव्हर्स लिहायचं आहे, डेट लिहायची आहे आणि वरती तथास्तु लिहायचा आहे आणि तो चेक चिटकवा तुमच्या विजन बोर्डला. बघा तुम्ही 21 डेज नंतर किंवा आफ्टर 1 मंथ तुमच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसणार आहे. सो असा सगळ्यात महत्वाचा आपला विजन बोर्ड आहे. तुम्हाला जर तुमचं विजन क्लिअर असेल 100% त्याचा तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट होतो. कारण आपण ज्या रस्त्याला जातोय त्या रस्त्यातले खाचखळगे आपल्याला माहिती आहेत, रूट आपल्याला माहिती आहे, किती वेळाने पोहोचणार आहोत माहिती आहे, कसे पोहोचणार आहोत माहिती आहे, तर आपण नक्कीच वेळेत पोहोचू. तसंच आपलं हे आयुष्य आहे, इतकं अनसर्टन ते जगायचं नसतं. त्यासाठी तुमचे फोकस, तुमचे गोल्स क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही लाईफ मध्ये काय मिळवायचं आहे, 5 वर्षांनी तुम्ही कुठे असणार आहात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मॅनिफेस्टेशन या सगळ्याला खूप मदत करते. आपण छोट्या छोट्या गोष्टी समजून घेत आहोत, शिकून घेत आहोत. अजून जर तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढे कशावर व्हिडिओ हवाय, आपण त्यावर बोलूयातच. परंतु इफ यू वॉन्ट टू लर्न इट इन डिटेल तुम्ही कोणाचाही कोर्स करू शकता. माझाच करा असं मी अजिबात सांगणार नाही. कारण तुमची एनर्जी जिथे मॅच होईल तिथे तुम्ही जाणार आहात. वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. तुमची एनर्जी जिथे जाईल तिथे करा. माझ्याकडे करायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचं आयुष्य बदलण्याची 100% जबाबदारी मी घेणार आहे. आणि असं नाही झालं तर 100% पैसे रिटर्न देण्याची सुद्धा जबाबदारी मी घेत असते. कारण मी 40,000 लोकांचं आयुष्य बदललं आहे. तुमचं मी सहज बदलू शकते, तेवढा मला अनुभव आहे, तेवढं मी अनुभवलेलं आहे. सो वाट कसली बघतायत? ज्यांना आपलं आयुष्य बदलायचं आहे त्यांनी आजच विजन बोर्ड करायला घ्या. आणि विजन बोर्ड करून झाल्यानंतर कमेंट मध्ये लिहा विजन बोर्ड म्हणून. नक्कीच मला आनंद होईल की तुम्ही आयुष्यातनं एक स्टेप पुढे गेलेले आहात, सहज पैसा मिळवण्याकडे, सहज यश मिळवण्याकडे, सहज लाईफ मध्ये ग्रोथ मिळवण्याकडे. सो तोपर्यंत नमस्कार. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन ऍड झालेलं आहे, चॅनलला जा आणि हाईप सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.